शुभ सकाळ. बापरे, एवढी घाई झाले ना सकाळ सकाळी. तर आमच्या इथे पाणीचा इश्यू झाला थोडा, त्यामुळे पण आले पाणी नशीब. गुजराती तर नाही, पण हे काय लिहिलंय मला नीट समजू शकतं. ओके. अनहोली ॲटेड स्पीक. 4 माळे चढत जा. बापरे. तसं मी एक ट्रिक केले, जर का तुम्ही असं क्रॉस चालता ना तर जास्त फोर्स नाही लागत, जास्त एनर्जी नाही लागत. आणि जर सरळ चाललात ना असं तर जास्त दम लागते. लाईक वॉक ऐसा क्रॉस. लुक एट दिस. इथून अख्खं खाऊगली दिसेल. नाही दिसत आहे, वरून दिसतं. एवढे 4 माळे चढून आले मी आणि हा बंद आहे. बापरे, खरंच बंद आहे हा. तुम्ही काय करू? एक तर कोणीतरी कॉफी ठेवली त्यांची इथे. खूप जास्त बोर्ड बनवले. आता मी दुसऱ्या बिल्डिंगमधून जाऊन बघते तिकडे एंट्रन्स आहे का. कॉलेज पूर्णपणे बंद आहे, पण मला असं तरी पण वाटलं तिथून कोणतरी गेलं असं. झुळूक गेली कसली तरी. पक्षी असू शकतो. मग आजपासून 2दा मी टिकली लावलेली आणि परत निघाली ती. पीछे से कोई आ रहा है क्या? आमचं कॉलेज असलं डेंजर वाटते ना. आणि मी सकाळी लेक्चरला नाही, जिम करायला आले. आणि आमचे जिम ट्रेनर पण इथे नाही आला अजून. आणि त्यांना पण चावी कुठून भेटणार आहे, कारण की कॉलेजच बंद केलं आहे. आणि माझी बिल्डिंग तिकडे आहे दुसऱ्या साईडला, ही दुसरी साईड आहे. कसलं दिसतंय ते. आणि त्यात मी स्वतःला बघून घाबरते. कोणतरी खाली येते. मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे, ना पाणी पिले नाही. मला बोटमध्ये खायला भेटलं आणि ते बोटमध्ये बसले ते वरपर्यंत होतं. हवा देतो हवा. आग लागो एस्थेटिक्स. तिथे गरम करते आणि केस मी सुट्टे नाही ठेवणार एवढं गरमीमध्ये. अवतार कसं झालं आहे. सकाळी कशी होती मी चांगली. आणि सकाळी मला घराच्या बाहेर निघाल्या वासुदेव भेटले. पहिल्यांदा भेटले असं मला इकडे, जेव्हापासून मी शिफ्ट झाले इकडे तेव्हापासून. बट भेटले ॲटलिस्ट नशीब. आणि आज मला एक गिफ्ट पण भेटलं. सिरियस दिसतंय का तुझा हात किती गोडा आहे. आय एम नॉट रेसिस्ट. बसल्या खाऊन घेते टिफिन, कारण की मला जिम पण करायचं आता. जिम काय एक्सरसाइज करायचं मला. एक्सरसाइज ओके. ही भाजी मला आवडते, पण मम्मीने एवढी तिखट बनवली. मेथीचीच बोलते ना. अँड ही कोणती भाकरी आहे मला त्याचं नाव नाही माहीत, पण एवढी कडक असते ना. बापरे, मला आवडतं ना. मला हेल्थ बेनिफिटसाठी खायला लागतं मला. जस्ट मैंने नोटिस किया भाई टैन Gym like aesthetic don't work.
कारण की हेच वगैरे बांधायला लागतं. आता मी रेडी झाली आणि सेजल माझं बाहेर वाट बघते. अभी जा रही हूँ मैं. सेजल घरी गेली, तिला काम होतं आणि मला आता लेक्चरमध्ये बसायची बिलकुल इच्छा नाही. मी पण घरी जाते कारण की घरी जाऊन मला काकींसोबत बाहेर जायचं. तुम्हाला दाखवणार आहे मी कुठे बाहेर जाणार आहे. स्टे ट्यून. ओके. मी घरी आले आणि मला भूक लागली तर मी टिफिन खाते आहे माझा, कारण की मी कॉलेजमध्ये स्कूल बोलते आहे अजून स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आहे का खाल्ला नाही तर मग मी इथे खाते भाजी फक्त. आणि त्याच्यावरती मी आलू शेंग टाकले, थोडंसं क्रंच यायला. बाय, थोड्या वेळाने भेटू. A few moments later. आणि काकींनी मेडिटेशन केलं, नाम जप केलं आणि मग आता इथून निघतो. आणि मी रेकॉर्ड नाही केली ती गोष्ट कारण की मला त्या मोमेंटमध्ये जगायचं होतं. म्हणून जर मी रेकॉर्ड केलं असतं तर मी कॉन्शियसमध्ये असली असते. मी सबकॉन्शियस कसं एक्सपिरियन्स केलं असतं ना, म्हणून मी रेकॉर्ड नाही केलं. अँड देन तिकडेच बसून आतमध्ये बसली मी, बाहेर नाही. भले किती पण गरमी घाम टपकू दे, आतमध्येच बसून नामजप वगैरे केलं. आणि किती पीसफुल आहे इकडे. सी मी मंदिर ते फोटो सेशन चालू आणि मी चंदन पूर्ण इकडे लावलंय आणि केसांमध्ये पण लागले. टॅन किती झाले मी सकाळपासून माझं तेच चालू आहे. म्हटलं माझं आणि काकींचं फोटो सेशन चालू आहे आणि इकडे सूर्य आहे आणि इकडे चंद्र आहे. माझ्या फोनमध्ये दिसतंय की नाही माहिती नाही, पण तुम्ही सध्या मला ॲज अ चंद्र बघा. हा वाला झाड बघा भाई, किती सुंदर दिसतो ना. वाव. अँड देन दिस रोड. आणि आमच्या काकी आणि इथे चंद्र आणि सूर्य दोन्ही सोबत. दिस रोड इज सो मिस्टिरियस. हा सरळ हॉकिन्सला जातो. जे लोक स्ट्रेंजर थिंग्स फॅन आहेत त्यांना नक्कीच समजेल. इकडे कॅट आहे, म्हणजेच की बिल्ली. येस, यू हर्ड इट राईट. लुक, तिकडे लिहिलं आहे पण कॅट. आणि हा कॅटचा स्टोन आहे खरंच. आणि त्याच्यावरती बिल्ली असं करून लिहिलं आहे. बिल्ली म्हणजे की कॅट, बिल्ली म्हणजे कॅट. आणि मराठीमध्ये बिल्लीला म्हणतात मांजर आणि बिल्लाला म्हणतात बिल्लाव, त्याला म्हणतात बोका. मांजर आणि बोका, कॅट आणि कॅटच असतं. त्यांच्यामध्ये जेंडर का नाही काय माहिती नाही, कारण की त्यांना माहिती होतं नंतर LGBTQ कुठे पण एंटर होऊ शकतो. एरिया आहे, सो सर्व धावताना दिसणार तुम्हाला सर्वीकडे. बापरे, आम्हा लोकांना लिफ्ट नाही भेटणार आहे इकडे. आणि इकडे कुठलीच गाडी वगैरे काहीच नाही. आम्ही लिफ्टसाठी थांबलो की कोण आम्हाला लिफ्ट देईल, पण आम्ही दोघी पण इंट्रोवर्ट आणि आम्ही वाट बघते कोण समोरून थांबेल. शिसलो 6:35 झाले. आता लॉन्च किती आहे का? लॉन्च 7 वाजता येते लिटरली. जाऊ शकतो पण नाही. आमचा एडिटर आहे ना आर्यन, तो एवढे सारे क्लिप्स कापून टाकतो. नाही लोकांना कंटाळा येईल भाई. सांग तू ठेव रे व्हिडिओ.
बघू कोणाला कंटाळा येतोय येऊ दे समोर त्यांना. माझ्या एवढी चांगली प्रेमळ ऑडियन्स आहे माझी, 50-60 माणसं, तेवढी पण नाहीत पण तरी पण आहेत. 10 जण तरी आहेत ना, असं ऑनलाईन 10. रिक्षा भेटली आम्हाला दोघींना आणि माझा अवतार परत असं वाटतं की मी आंघोळ पण नाही केली आहे. रिक्षावाल्या काकांकडे सुट्टे पैसे नाही आहेत. मग आता मी वरती गेलेली, आता मी परत त्यांना सुट्टे पैसे देते जाऊन. बिचाऱ्यांना खालतीच थांबवले. फुल ग बाई. काका हे घ्या, थँक्यू. झालेलं आहे काम आणि आजचा माझा दिवस पूर्ण. आणि जो मी शॉर्ट्समध्ये टाकलेला होता ना की माझं पूर्ण असाइनमेंट राहिलं आहे परत लिहायचं, ते खरंमध्ये राहिलं आणि मला अजून लिहायचं नाही होतं. माझं प्रेझेंटेशन आहे. हाय भागेश, हाय कर. भागेशचा मोठा भाऊ, भागेशची मम्मी कोण आहे, ब्लॉग करते आहे मी. आय एम लाईक टू टायर्ड राईट नाव. आणि एवढं सारं फिरलं आहे आणि एवढं चाललं आहे मी की माझा पाय दुखतो लिटरली. बापरे. अँड डू सबस्क्राईब अँड हिट दॅट लाईक बटन. ओके, थँक्यू सो मच. आई होप यू आर एन्जॉइंग माय ब्लॉग्स. और कमेंट करना मत भूलना. माझं ना बोट वाकडं आहे असं वाटतं मला. ॐ नमः शिवाय.